नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगावात उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीनंतर आरोग्य समितीमधील सदस्यांनी केलेल्या सूचनेनुसार आरोग्य सभापती यांनी दक्षता घेऊन शहरामध्ये औषध फवारण्याची गरज असल्याकारणाने तात्काळ औषध उपलब्ध करून घेतले आहेत. सदर औषध फवारणी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, आरोग्य समिती सभापती निखिल भगत, आरोग्य विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे व दत्तात्रय ढवळे यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्या असल्यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषद आरोग्य समिती यांच्या सूचनेनुसार आपण तळेगाव दाभाडे शहरामध्ये औषध फवारणी व धूर फवारणी सुरू करत आहोत. या फवारणीमुळे साथीचे रोग जसे चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया या साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवता येईल. तसेच पूरस्थिती परत निर्माण झाल्यानंतर काय उपाययोजना करायच्या यासाठी देखील आपण आता अनेक उपाययोजना करत आहोत. तळेगाव शहरामध्ये जे आता पावसामुळे अतिवृष्टीचं प्रमाण जे वाढलं त्याच्यात तळेगाव शहरामध्ये जे पावसामुळे आता रोगराईची ही जास्त प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते असं ह्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून आजपासून गणेश नगर या ठिकाणापासून धूर फवारणी आणि औषध फवारणीचं काम आपण सुरुवात करत आहे. तर तळेगावमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण हे राबवणार आहोत. आणि त्याचबरोबर की वेगवेगळे आजार लोकांना होऊ नये त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा ही खबरदारी घेऊन आपण आरोग्य खात्याकडून हे काम सुरू करत आहोत. नमस्कार. मागील काही दिवसांपूर्वी जो पाऊस तळेगाव शहरामध्ये झाला त्या पावसाने बऱ्याचशा आपल्या तळेगाव शहरातली जे घरं आहेत त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी गेलं होतं. दुकानांनी काही पाणी गेलं होतं आणि त्या परिसरामध्ये गेल्यानंतर आज त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पंचनामे देखील त्या ठिकाणी केलेले आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून. आणि आता पाऊस गेले 4 दिवसापासून थोडासा पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे आम्ही तळेगाव शहरामध्ये पूर्ण तळेगाव शहरामध्ये धूर फवारणी असेल, औषध फवारणी असेल अशा चालू केलेल्या आहेत. आणि ज्या मागील काही 4 दिवसापूर्वी जे काही नुकसान झालेलं होतं त्या नुकसानीसाठी देखील आम्ही पुढे आमदार साहेबांशी देखील त्याच्यावरती चर्चा केली. आमदार साहेबांनी देखील आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही पुढे तुम्ही आम्हाला त्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत ज्या काही तुमच्या नुकसान झालेली आहे ते आम्ही नुकसान शासनाकडनं जेवढी करून तुम्हाला देता येईल तेवढी देण्याचा निश्चित प्रयत्न आम्ही पुढील काळात करू. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.